पंचवीस ब्रॉड क्रॉल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा परेलला आलो आपण. परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देणार आहे. लालबागचा डेकोरेशन, चिंतामणीचा डेकोरेशन वगैरे काय चाललंय आणि कनसंकुलची पूर्ण टोटल तुम्हाला परेल लालबागची अपडेट देणार आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. पुन्हा एकदा आपण परेल वर्कशॉपला आलोय बघा. तेव्हा बॅनर होते सर्व काढण्यात आलेत बघा. ते ज्या अपूर्ण मूर्त्या आहेत त्या दाखवणार नाही, पण ज्या पूर्ण मूर्त्या आहेत त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा. एवढा मोठा वर्कशॉप आहे बघा. पूर्ण मूर्त्या दाखवणार नाही, पूर्ण ज्या मूर्त्या आहेत त्या आपण बघू आज. आल्यानंतर पहिला भेटतं ईश्वरी आर्ट्स. तिथे घरगुती मूर्त्या त्या तुम्हाला दाखवतो. घरगुती सुंदर अशा छोट्या मूर्त्या बघू शकता कशा आहेत बघा. सर्व प्लास्टिक टाकलेली आहे कारण धूल माती वगैरे बसते त्यामुळे. ही मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे बघा. क्यूट मूर्ती आहे बघा. त्या साईडला बघू शकता गणपतीच्या घरगुती मूर्ती आहे त्या बघा. बघू शकता सर्वीकडे प्लास्टिक टाकलेले आहे. खूप साऱ्या मूर्त्या त्या साईडला बघा. ज्या मेन मेन मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो बघा. दगडूशेठ हलवाई, सुंदर अशी दगडूशेठ हलवाई छोटी बघा मूर्ती. खूप सारे युनिक पॅटर्न वाले मूर्ती इथे. सर्व घरगुती गणपती बाप्पा आहेत बघा. गणपती बाप्पा कसा युनिक आहे बघा. खूप युनिक अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघू शकता दगडूशेठ हलवाई. नंतर बघा त्या साईडला सुंदर अशी मूर्ती बघू शकता. घरगुती गणपती सर्व आहे त्या ईश्वरी आर्ट्स मध्ये. कसा बाप्पा, खलीवाला बाप्पा बघा. कसा क्यूट अशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे बघा मंदिर मामा केवढा आहे बघा छोटा बघा. वारकरी नंतर बघा प्लॅस्टिक टाकलेली आहे सर्व. त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती आहे. नंतर बघा युनिक पॅटर्न वाल्या मूर्त्या. तुम्हाला फेस बघा कसा आहे, ब्रॉड फेस आहे बघा. खूप युनिक मूर्त्या आहेत बघा. नंतर ते बघा छोट्या छोट्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. तर ते मोठ्या पण मूर्त्या आहेत बघा. युनिक अशी मूर्ती आहे बघा. नंतर पाठीमागे बघू शकता कसा शेतकरी मित्रासारखे बनवले बघा. खरा मोठा इथे वर्कशॉप आहे बघा. ईश्वरी वर्कशॉप, ईश्वरी आर्ट्स, त्यांच्या सुंदर मूर्त्या आहेत बघा. तर बघू शकता कशी अशी मूर्ती आहे बघा फेस. हे बघा आतमध्ये आलं तुम्हाला हनुमान देवचा पहिला प्रभावल दिसेल. त्यानंतर बघा इथे गणपतीचा बेस तयार केला होता बघा. युनिक अशी ट्रॉलीवरती बेस केला होता, त्याच्यावरती गणपती असणार आहे. त्यानंतर बघा राजू शिंदे यांचे इथे बघा खेतवाडीचा गणराज यांची ट्रॉली आली बघा. आणि साईडला बघा गणपती आहे. त्यानंतर कलाधिपती आर्ट्स आणि तिकडे बघा अग्निमोहिते आर्ट्स त्यांचे पण गणपती आहेत, पण ते खूप काम बाकी आहे म्हणून दाखवत नाही तुम्हाला बघा. हा खेतवाडीचा गणराज याची ट्रॉली आहे बघा. त्यानंतर बघा इथे मुंबईचा गजराज, त्यानंतर मुंबईचा, नंतर त्याची ट्रॉली आहे बघा. केवढी हेवी ट्रॉली आहे, म्हणजे मूर्ती केवढी असेल विचार करू शकता तुम्ही बघा. इथे कुणाल पाटील यांच्या इथे आले. त्यानंतर हे बघा गणपती जे रेडी आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. फक्त यांचं कलरचं काम बाकी आहे बघा. हे पोयेकर आर्ट्स आणि निलेश विदाटे यांच्या इथल्या या मूर्ती आहेत बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे म्हणून या मूर्त्या दाखवतोय. बाकी कोणतीच नेकेड मूर्ती आपण म्हणजे ज्या हात वगैरे जॉईंट त्या मूर्त्या दाखवत नाही तुम्हाला मी बघा. हीच अपडेट आहे बघा. तिथे बघा इथे 6 ते 7 मूर्त्या पोयेकर आर्टच्या रेडी आहेत बघा. पाठी प्रभावल वगैरे बघू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. यांना कलरचं काम बाकी आहे म्हणूनच फक्त या मूर्त्या दाखवते. बाकी कोणतेच मी नेकेड तुम्हाला दाखवणार नाही. कारण या वर्कशॉपमध्ये खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत ज्यांचे हात बाकी आहेत. अशा हात बाकी आहेत, पाय बाकी आहेत, अशा पण मूर्त्या आहेत, पण त्या तुम्हाला दाखवणार नाही. फक्त या रेडी 10 ते 12 मूर्त्या आहेत त्या फक्त तुम्हाला दाखवतोय. चला आता तिकडे ट्रॉली आहे बघा. ट्रॉलीचं काम चालू आहे. ते बघू शकता कुणाल पाटील यांच्या इथे. तिथे बघा प्रभावल वगैरे आहे. त्यानंतर इथे बघा सुंदर अशी मूर्ती बघा. छोटा गणपती आहे पण सुंदर मूर्ती. त्यानंतर बघा 7वी गल्ली खेतवाडी बघा. खेतवाडीचा मोरया. त्यानंतर इथे बघू शकता ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ बघा. यांची पण ट्रॉली केवढी आहे बघा. कुणाल बघा. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बघा इथे आहे पोयेकर आर्टच्या इथेच. तर तुम्हाला परेल वर्कशॉपची अपडेट दिली. काय मूर्त्या अपूर्ण आहेत त्यांचे काही शॉट आपण घेतले नाही. ज्या मूर्त्या फक्त रेडी आहे, फक्त कलर काम बाकी आहे, त्यांचे शॉट तुम्हाला दाखवतोय मी. आता आपण अरुंदाच्या वर्कशॉपमध्ये जाऊया. आता अरुंदाच्या वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देतो. इथे बघा काला चौकीचा राजा बघा. त्याची ट्रॉली आहे बघा. साईडला बघू शकता केवढी मोठी ट्रॉली आहे बघा. काला चौकीचा राजा. त्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. या साईडला पण एक ट्रॉली आहे. केवढी मोठी आहे बघा ट्रॉली. त्यानंतर विचार करा मूर्ती केवढी मोठी असेल बघा. खूप सुंदर अशी ट्रॉली आहे. मुंबईचा स्वामी बघा. मुंबईचा स्वामी यांची ट्रॉली आहे बघा. केवढी मोठी ट्रॉली बघू शकता तुम्ही. म्हणजे मूर्ती केवढी असेल विचार करा. त्यानंतर इथे बघा प्रभावला आहे. हनुमान प्रभावला आहे. तिथे बघा थोडीफार प्रभावला आहेत. नाही आतमध्ये असा मोबाईल आता बंद केला आहे कारण अपुऱ्या मूर्तींचा व्हिडिओ वगैरे टाकतात लोक त्यांसाठी बघा. ते बघू शकता ही ट्रॉली. आता तिकडे थोड्या ट्रॉल्या आहेत त्या दाखवतो बघा ट्रॉल्या दाखवल्या. त्यानंतर बघा अरुंदाचा वर्कशॉप पूर्ण बंद आहे कारण मूर्त्या वगैरे तिथे नेकेड वगैरे फोटो काढतात खूप सारे, त्यामुळे ते बंद आहे. तिथे आता अलाउड नाही. फक्त जाऊ शकता तुम्ही, मोबाईल वगैरे तिथे अलाउड नाही. त्यानंतर या बघा इथे ट्रॉल्या आहेत.
नंतर आता आपण जाणार आहोत घनसंकुलला, तिथे तुम्हाला अपडेट देणार आहे बघा. हीच होती अपडेट. चला अरुंदाच्या वर्कशॉपची अपडेट दिली. तिथे आता आतमध्ये मूर्त्यांचे वगैरे फोटो काढायला बंद आहे. आतमध्ये जायलाच अलाउड नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं आतमध्ये जायला येतात. त्यानंतर आता आपण घनसंकुलमध्ये जाऊया. तिकडे काय अपडेट आहे ती तुम्हाला सांगतो. आणि इथे 20 तारखेला आगमन आहे देवीचा, त्या आगमनाला सर्वांनी या. चला आता आपण तिकडे जाऊया घनसंकुलला. मानाच्या आरती परेलचा राजा, हक्काचं ठिकाण, सिमेंटचा. त्यानंतर बघा परेलचा राजाचे अधिकृत टी शर्ट बघा इथे नोंदणी, इथे नंबर वगैरे दिले, तुम्हाला पाहिजे असेल ते घेऊ शकता. आता आपण तिकडे जाणार आहोत. परेलचा राजा बघतो तिकडे पार्कला आलोय बघा. इथे मैदानात बघतो परेलचा राजा. बघा परेलचा राजाची ट्रॉली बघू शकता. ही बघा परेलचा राजा ही ट्रॉली. इथे पाद्यपूजन 16 आहे 25ला. बघा परेलचा राजा ट्रॉली 2012. बघा मैदानात बसतो परेलचा राजा. बघा तयारी चालू आहे इथे पाद्यपूजनाची. चला आता आपण घनसंकुलमध्ये जाऊया. हीच होती अपडेट. बघा या साईडला बघू शकता एवढा मोठा पार्क आहे. इथे बसतो परेलचा राजा. ते परेलच्या राजाची ट्रॉली बघू शकता. हीच होती अपडेट. अजून काय इथून सुरुवात झाली नाही. पाद्यपूजन पुढच्या आठवड्यात आहे. बघा संकुलच्या बाहेरच 2 ट्रॉली आहेत बघा. विघ्नहर्ता सांस्कृतिक मंडळ मुंबईचा शाहू. बघा मुंबईचा शाहूची ट्रॉली इथे आहे आणि त्या साईडला एक ट्रॉली ती पण बॅनरला काय सुरुवात झाली. 9 ऑगस्टला आगमन सोहळा आहे, त्याचा पण बॅनर लागलाय बघा या साईडला. हा घनसंकुलचा गेट आहे, इथून मूर्त्या बाहेर पडतात. बँड रोडचा राजाची ट्रॉली आहे. घनसंकुलला आली. संकुलची तुम्हाला अपडेट देतोय तेव्हा ट्रॉली पूजनची आहे. ट्रॉली पूजन आहे त्याची ते माहिती दिली 25 जुलै. आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या पहिल्या तुम्हाला दाखवतो अमर आर्ट्समधल्या आणि गणेश चित्रशालामधल्या. एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिल्या अमर आर्ट्स दाखवलं, त्यामध्ये आतमध्ये सर्व प्लॅस्टिकमध्ये मूर्त्या. त्यानंतर बघा श्री गणेश चित्रशाला, इथे पण डिस्प्लेला लागली सुंदर अशा मूर्त्या बघा. तुम्हाला दाखवतो बघा अशी बघा मूर्त्या बघा. गणपती बाप्पा बघा किती क्यूट आहेत. छोटे छोटे गणपती बाप्पा पण आहेत इथे बघा. अशा डिस्प्लेच्या मूर्त्यावरती बघा किती छोट्या आहेत. त्या साईडला बघा सुंदर अशी मूर्ती बघा. या डिस्प्लेच्या मूर्त्या सर्व छोट्या मूर्त्या बघा. त्यांच्या साईडला कशा आहेत नंबर बघा. ही छोटी मूर्ती, त्यांना बघा युनिक अशी मूर्ती गणपती देवाची बघा. तिथे बघा ते सगळ्यात छोटी मूर्ती बघा गणपती देवाचे कसे आहेत बघा. एवढ्या छोट्या मूर्त्या आहेत त्या जास्तच क्यूट वाटत आहेत मोठ्या मूर्त्यांपेक्षा बघा. एक नंबर आहेत मूर्ती बघा. आणि चित्रशालामधल्या आतल्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा. सर्व प्लॅस्टिकमध्ये याच्यासाठी आहेत, कारण त्या बुक व्हायच्या आधी बुक झाल्यानंतर त्या काढल्या बाहेर, कारण धूल माती वगैरे लागते त्यासाठी बघा. सुंदर अशा मूर्त्या बघा. प्लॅस्टिक टाकलेली आहे सर्व पण बघू शकता किती सुंदर अशा मूर्त्या बघा. सुंदर अशी मूर्ती बघा. या फुललेल्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो पहिले बघा. खूपच क्यूट मूर्ती आहे बघा. जवळून बघू शकता तुम्ही. त्यानंतर या साईडला बघा खूप सुंदर अशा मूर्त्या बघा. गणपती बाप्पाच्या ओपन केलेल्या आहेत मूर्त्या. त्यानंतर ही बघा ही किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता. 30 फूटची मूर्ती असेल बघा. खूपच सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. तुम्हाला पुन्हा एक दाखवतो किती भारी मूर्ती आहेत बघा. या 3 लाईनीत ज्या ठेवलेल्या आहेत त्या मध्ये मूर्ती आहेत बघा. असल्या क्यूट मूर्ती आहेत बघा. एक नंबर. ज्यावेळी प्लॅस्टिक काढणार त्यावेळी पण एकदा शूट करू बघू शकता. अन्वी आर्ट, त्यानंतर सार्थक आर्ट्स आहे. सार्थक आर्टच्या मूर्त्या दाखवतो. कालासागर आर्ट्स आहे. राजन सातव यांच्या तिथं मूर्त्या बांधतात त्यामुळे दाखवत नाही. या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. डिस्प्लेला कशा सुंदर अशा मूर्त्या लागल्यात बघा सार्थक आर्ट्समध्ये बघा. बघा तेजुकाय सारखी मूर्ती आहे. नंतर बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता. अशा मूर्ती आहेत बघा. इथे प्लॅस्टिकचं थोडं रिफ्लेक्शन होत असेल. नंतर ही बघा दगडूशेठ हलवाईची मूर्ती. त्यानंतर बघा ही कशी क्यूट मूर्ती आहे बघा कृष्णरूपी. त्यानंतर ही बघा सुंदर अशी बघा मल्हार रूपी मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा या डिस्प्लेच्या खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला लांबून दाखवतो. रिफ्लेक्शन होते त्यामुळे किती क्यूट अशा मूर्त्या आहेत बघा या. नंतर खाली बघा खाली पण तशाच सुंदर अशा मूर्त्या लागल्यात बघा. एक नंबर बघा. त्या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा. लास्ट टाइम मला सोपाराचा इच्छापूर्ती होती त्या टाईपमध्ये ही मूर्ती आहे. त्यानंतर बघा खालीवाला बाप्पा खूपच सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा कृष्णरूपी बाप्पा. अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया बघा. सार्थक आर्ट्समध्ये आता आपण आतमध्ये जाऊया. 2 डिस्प्लेला कशा सुंदर मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बाप्पा बघा. किती सिंपल आहे पण कशी क्यूट मूर्ती वाटते बघा. आता आपण आतमध्ये तुम्हाला मूर्त्या दाखवतो बघा. खूप युनिक मूर्त्या आहेत बघा. या साईडला बघा मूर्त्या कशी आहेत बघा. राधाकृष्ण रूपी मूर्ती. त्यानंतर बघा ही छोटी मूर्ती कशी आहे बघा. किती क्यूट आणि गोंडस वाटते बघा बाप्पा. त्यानंतर या बघा एवढ्या छोट्या छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला सर्व दाखवतोय आता.
कलीवाला बाप्पा बघा चंद्रावरती बसलाय, खूप सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर बघा इथे सिंपल बघा विठ्ठल रूपी मूर्ती बघू शकता तुम्ही, वारकरी. त्यानंतर बघा इथे डायमंडचे काम चालू आहे बघा, डायमंड गणपती बाप्पा लावायचे बघा काम चालू आहे. इथे बघा डायमंड लावले जाते बघा. श्रेयाडच्या बघा सर्व मूर्त्या प्लॅस्टिकमध्ये तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो बघा. या मोठ्या मूर्त्या तर पुढच्या बघा मूर्त्या तुम्हाला दाखवतो, डिस्प्लेला लागले सर्व बघा, प्लॅस्टिक लावलेले आहे. त्यानंतर बघा हा गणपती बाप्पा बघा किती मोठा वाटतोय बघा, 2.5 फुटाचा गणपती बाप्पा आहे तिथे. वल्ले ब्रदर त्यांच्या इथे बघा सुंदर अशा मूर्त्या बघा बांधतात तिथे, अजून कलर वगैरेचं काम चालू आहे तिथे बघा. सुंदर अशा मूर्त्या या साईडला आहेत आणि या साईडला पण आहे बघा वेल्ले ब्रदर्स. आता तिकडे जाऊया आपण आतमध्ये. डिस्प्लेला किती क्यूट अशी मूर्ती. आता आपण आतमध्ये जाऊया, इथे युनिक अशा मूर्ती आहेत. अशी मूर्ती आहे बघा, खूप सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. इथे डिस्प्लेचे दाखवतो, वेल्ले ब्रदर्सचे 2 वर्कशॉप आहेत तिथे घनसंकुलमध्ये. पहिलं बाहेर दाखवतो डिस्प्लेच्या बघा. अशा क्यूट अशा गणपती बाप्पा आहे बघा, थंडीवाला गणपती बाप्पा. त्यानंतर बघा मूर्ती आहे डिस्प्लेची केवढी आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. त्या साईडला बघू शकता कसा बघा गणपती बाप्पा आरामात बसलाय त्याची मूर्ती. त्यानंतर बघा हा गणपती होलका गोड गणपती होता एक वर्षी बघा, तशी सेम टू सेम मूर्ती आहे बघा. खूप साऱ्या मूर्त्या तिथे बघा, छोट्या छोट्या बघू शकता. आगन संकुलमध्ये वर्कशॉप आहे वेल्ले ब्रदर त्यांच्या इथे आले बघा. मूर्त्या बघू शकता इथे या साईडला बघा. अशा मूर्त्या आहेत बघा, युनिक छोट्यापासून मोठ्या मूर्त्या आहेत बघा, वेगवेगळ्या आकाराच्या बघा. तुम्ही बघा लालबागचा राजाची मूर्ती वरती बघू शकता, छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. सिंपल अशी गणपती बाप्पा कशी आहेत बघा, 2 साईडला 2 खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपण बघा. आई गणेश चित्रशाळा त्यांच्या डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो बघा, कसल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. नंतर या साईडला बघा खाली पण बघू शकता क्यूट अशा मूर्त्या बघा, वेगवेगळी साईज आहे अशा 9 मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो बघा मूर्त्या, एक नंबर मूर्ती बघा. वरती बघू शकता मिडलवाली बघा मूर्ती, युनिक अशी मूर्ती आहे तरी बघा, सुंदर अशी डायमंड लावले. नंतर बघा स्वामी समर्थ रूपी मूर्ती आहे. नंतर बघा त्या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती. त्या साईडला बघा कसा भरलाय गणपती बाप्पा, आणि वरती बघा पेटा वगैरे कसा युनिक आहे. साईडला बघा प्रारंभ कला मंदिर, त्याच्या बघा डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. खूप 2.5 फुटाच्या बघा मूर्त्या बघू शकता, प्लास्टिक लावलेली. त्यानंतर इथे बघा सुंदर अशी मूर्ती बघा. यानंतर बघा राजा, मुंबईचा राजाची मूर्ती आहे इथे बघा. त्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो, या साईडला बघा डिस्प्लेला कोणत्या मूर्त्या लागल्या बघा, 3 या मूर्त्या बघू शकता. ह्या साईडला बघा राजाची मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा युनिक अशी मूर्ती बघू शकता कशी आहे. आता तुम्हाला सर्वात युनिक अशा छोट्या गणपती मूर्त्या दाखवतो. बॅलेन्सिंग वेल्ले ब्रदर बनवतात, मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध अशा यांच्या मूर्त्या आहेत बघा. बघू शकता कशा 4 ते 5 फुटाच्या सुंदर अशा शेषनागावरती मूर्ती आहे बघा. त्यानंतर साईडला बघू शकता गोड गणपती आहे, तसा पृथ्वीवरती पण आहे. त्यानंतर बघा इथे पाठीमागे बघू शकता या सणावरती पण आहे. सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा, 4 ते 5 फुटाच्या. वेल्ले ब्रदर्स खूप मुंबईमध्ये नाव आहे घरगुती मूर्त्यांमध्ये. बघू शकता तुम्ही इथेच घनसंकुलमध्ये त्यांचे 3-4 स्टॉल आहेत. बघू शकता तुम्ही सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला दाखवल्या मी बघा. बॅलेन्सिंग मूर्त्या एवढ्या कमी छोट्या गणपतीमध्ये बघा. बघा शिवाई आर्ट पेशवा आर्ट, जिथे मूर्ती आहे संगमनेरचा विघ्नहर्ता, ती रेडी आहे. फक्त कलरचा थोडाच काम बाकी आहे, कारण 2 दिवसांनी तिचं आगमन सोहळा आहे संडेला, तर सर्वांनी नक्की या बघा. आणि ते पाठीमागे बघू शकता राजन झाड आणि पेशवाड यांचे वर्कशॉप आहेत बघा. टिश्यू पेपरच्या त्या मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला त्या बघा. एवढा विचार करू शकत नाही, एवढा सुंदर अशा कागदी मूर्त्या बांधतात इथे. याचाही व्हिडिओ टाकलाय विलेपार्ले, तोही जाऊन नक्की पहा. तर ही होती घनसंकुलची अपडेट. आता आपण गणेश गल्लीला जाऊया, त्यानंतर लालबागला जाऊया. गणेश गल्ली आता आपण आतमध्ये जाऊया. लालबाग तेव्हा माहिती लिहिली तेव्हाच आहे बघा. गणेश गल्लीची अपडेट सध्याची काय आहे बघा, फक्त ट्रॉली वगैरे आहेत, बाकी काय नाही. चला तिकडे दाखवतो तुम्हाला ट्रॉली, बाकी मंडपला वगैरे काहीच तयारी नाही झाली. मुंबईचा राजा इथंच बसतो बघा, गणेश गल्ली ट्रॉली आहे फक्त, बाकी काही अपडेट नाही बघा. त्या ट्रॉली बघा, त्या साईडला जुनी ट्रॉली आहे, त्या साईडला नवीन ट्रॉली बघा. चला आता सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय, लालबागचा राजाचा मंडप तुम्हाला बघायचा असेल बघा. ही गल्ली केवढी आहे बघा, मंडप झाल्यावर किती मोठी वाटते बघा. हा मंडपचा काम चालू आहे बघा. तिथे सर्व पिलर्स वगैरे उभे केले आहेत. आता JCB वगैरे आलाय बघा, काम चालू झालंय, कारण मागच्या 2-3 आठवड्या आधी तिथे मंडप पूजन वगैरे झालंय बघा. इथे लालबागचा राजा बसतो, तिथे बघा हनुमान मंदिर आहे तिथे बघा. ते क्रेन वगैरे लावलेलं आहे, खूप सुंदर अशी तयारी चालू आहे. बघूया यावर्षी कोणता डेकोरेशन असणार आहे लालबागचा राजा बघा. आता आपण इथून जाणार आहोत, जिथे लाईन असते, आपण जिथून लाईनीतून येतो ती कशी असते ते दाखवतो तुम्हाला बघा. ही गल्लीतून आपली लाईन सुरू होते बघा. केवढी मोठी जागा वाटते तुम्हाला,
केवढी जागा आहे बघा. त्यानंतर बॅरिकेड वगैरे सर्व करून इथेच आपल्याला लाईनमध्ये फिरवले जाते. त्यानंतर फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती लालबागचा राजा असतो. पण बघा इथून आपल्याला जातेवेळी समजलं असेल तुम्हाला किती लाईनीत उभं राहावं लागतं. इथे सर्व तयारी असते लाईनीची बघा. आता पूर्ण तयारी चालू आहे. इथे बघा बॅरिकेटिंग वगैरे पण चालू आहे बघा. आणि तिकडे मंडपचं पण काम चालू आहे. लालबागच्या राजाची हीच अपडेट होती. आता आपण जाणार आहोत चिंचपोकलीच्या चिंतामणीला. टर्मिनलला जायच्या आधी बघा विठ्ठल सदन आहे तिकडे. तिथे बघा वर्कशॉप आहे. सर्वांना आठवतं रेशमाताई खातो यांचा वर्कशॉप आहे, पण तो नाही, त्यांचा सहकारी आहे त्याचा वर्कशॉप आहे. त्यातली अपडेट काही मूर्त्या बनतात तिथे अजून. आता आपण जाऊया चिंचपोकलीचा चिंतामणीचा आहे बघा. इथं चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो बघा. मागच्या वर्षीचा फोटो आहे. नंतर बघा इथे काय अपडेट तुम्हाला दाखवतो. फक्त ट्रॉली आहे, बाकी काही नाही. कारण आता पुढच्याच आठवड्यात इथे पाठपूजन सोहळा आहे बघा. 25 तारखेला तर तुम्ही नक्की या. परेलचा राजाची पण तुम्हाला अपडेट दिली. तिथे पण पाठपूजन सोहळा आहे. तेजू काय त्याचा पण सोहळा आहे. तर तुम्ही नक्की या. त्यानंतर बघा चिंचपोकली चिंतामणी नंतर आपण इथे साईडला असणारा एक सुहासिनी आर्ट्स जो वर्कशॉप आहे तो कव्हर करतोय घरगुती गणपतीचा बघा. आपण तिकडून आलो चिंचपोकली चिंतामणीपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती बघा. सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही इथे. चिंचपोकलीला आलेलो बोललो साईडलाच हे गाडीगावकर यांचं वर्कशॉप आहे. ते बोललो बघूया आपण. खूप सुंदर अशा घरगुती मूर्त्या आहेत. तुम्ही घरगुती मूर्त्या शोधताय त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या तुम्हाला घरगुती मूर्त्या मी दाखवल्या आहेत. कारण जिथे आपला पहिला गेलो आपण परेल वर्कशॉपला तिथे ईश्वरी आर्ट्स आहे. त्यानंतर गणसंकुलमध्ये वेल्हे ब्रदर्स आहेत. अमर आर्ट्स आहे. त्यानंतर गणेश चित्रशाला आहे. त्यानंतर आता आपण इथे आलो आहे बघा. तिथे पण गाडीगावकर पेंटर यांचे सुंदर अशी बघा आर्ट आहे. ते पण तुम्ही बघू शकता चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या साईडला बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. लालबागच्या राजाची झाली. त्यानंतर बघा ती नरसिंह अवतारी सुंदर मूर्ती. त्यानंतर खलीवाला बाप्पा बघा. अशा अनेक अनेक मूर्त्या आहेत. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऑलरेडी 3 ते 4 व्हिडिओ मी घरगुती मूर्त्यांचे पण टाकलेत. आणि परेल वर्कशॉपचे अपडेट, त्यानंतर पेशवा आर्ट झाला, सिद्धिविनायक आर्ट झाला, जेवढे मुंबईमध्ये गणपती बनतात मोठे ते सर्व वर्कशॉपचे अपडेट आपल्या इथे आहेत. आणि त्यानंतर घरगुती वर्कशॉपचे पण अपडेट आपण टाकतोय. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप साऱ्या तुम्हाला गणपतीबद्दलच्या व्हिडिओ मिळतील. सुहासिनी आर्ट्स आहेत बघा. किती क्यूट अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे सुंदर अशा मूर्त्या ज्या 2 त्या सर्वांच्या आवडत्या मूर्त्या आहेत त्या थोड्या टायमात तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. इथं खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. जर तुम्ही चिंचपोकलीला राहत असाल तर या वर्कशॉपला नक्की व्हिजिट करा बघा. ही डायमंडवाली मूर्ती बघू शकता किती क्यूट आहे बघा. वरती फेटा वगैरे बघू शकता. अशा युनिक युनिक मूर्त्या तुम्ही इथे पाहता येतील. मी ऑलरेडी एक भाईंदरचा व्हिडिओ टाकला आहे आणि मीरा रोडचा. त्या पण खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला पाहण्यास मिळतील. सिद्धिविनायक आर्टच्या तिथे 1000च्या वरती आपल्या मुंबईमधील सर्वाधिक सुंदर अशा तिथे आकर्षक मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा इथे लालबागचा राजा, मुंबईचा राजा, त्यानंतर बघा गोड गणपती, त्यानंतर सर्वांचा आवडता चिंचपोकळीचा चिंतामणी बघू शकता. पुन्हा एकदा दाखवतो लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा, गोड गणपती आणि त्याच्या साईडला असणारा सुंदर असा चिंतामणी. हे बघा अजून पण पुढे दाखवतो. खूप सारे गणपती आहेत इथे. 250 ते 300 सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तुम्ही मुंबईतील प्रसिद्ध गणपतींची रिप्लिकाही घेऊ शकता इथे बघा. पुन्हा एकदा बघू शकता सुंदर अशा मूर्त्या दाखवतोय तुम्हाला मी. जर तुम्हाला अजून कोणता वर्कशॉप जर पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा. तिकडे पण आपण जाऊन व्हिडिओ नक्की करू. बघा या सुंदर मूर्त्या बघून घ्या तुम्ही. घरगुती गणपतीच्या मूर्त्या दाखवतोय मी ऑलरेडी. आपला परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप, अरुण दत्ते वर्कशॉप सर्व अपडेट तुम्हाला दिले. लालबागचा राजा डेकोरेशन वगैरे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करून ठेवा. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगून ठेवा. म्हणजे जेणेकरून आपण तेही व्हिडिओ कवर करू. बघा अजून दाखवतो तुम्हाला सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा इथे. लालबागचा राजा, त्यानंतर ही क्यूट अशी मूर्ती आहे बघा. लालबागचा राजा सुंदर मूर्ती आहे 2.5 फुटी. त्यानंतर ही बघा सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे. त्यानंतर बघा खलीवाला बाप्पा जो सर्वात प्रसिद्ध आहे. अशा प्लास्टिकमध्ये मूर्ती आहेत कारण धूलमाती लागू नये त्यामुळे ही बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता. गणपती देवाची बघा सिंपल मूर्ती. त्यानंतर ही बघा फेटा वगैरे बघा असा युनिक आहे. त्या साईडला बघा मला आवडली सुंदर मूर्ती दाखवतो तुम्हाला. ही बघा पाठीमागे मोरावरती कशी एक नंबर मूर्ती आहे बघा. हा पण आहे खलीवाला बाप्पा. त्यानंतर बघा सुंदर अशा डिस्प्लेला लागलेल्या तुम्हाला मूर्त्या दाखवतोय बघा स्टार्टिंगला गाईवरती बघा. त्यानंतर बघा नरसिंह अवतारी, त्यानंतर सुंदर अशी मूर्ती बघा. तर हे होते सुहासिनी आर्ट. जेवढ्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला मी सर्व दाखवले. तुम्हाला मूर्ती कोणती आवडली कमेंट नक्की करा. फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप आणि लालबागचा राजाचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि याची माहिती व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, हाईप करा. भेटून